देवाईके विनंती, देवाईके विनंती, मज नको रे मुक्ती, तया इच्छा गती हे सुखागळे। या वैष्णवांचे घरी प्रेम सुख इच्छा करी, रिद्धी सिद्धी द्वारी कर जोडोनी तिष्ठती। नको वैकुंठीचा वास, नको वैकुंठीचा वास, असे तया सुखानास अद्भुत हारस कथा काळी नामाचा। या वैष्णवांचे घरी प्रेम सुख इच्छा करी, रिद्धी सिद्धी द्वारी कर जोडोनी तिष्ठती। तुझ्या नामाचा महिमा, तुझ्या नामाचा महिमा, तुझ नकळे मेघ श्यामा। तुका म्हणे आम्हा जन्म गोड यासाठी, या वैष्णवांचे घरी प्रेम सुख इच्छा करी, रिद्धी सिद्धी द्वारी कर जोडोनी तिष्ठती। विठ्ठल संतांची या माता चरणावरी, सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अवेर। श्री विठ्ठल हृदया जगद्गुरु संत श्रेष्ठ शिरोमणी श्रीमंत तुकोबराई चैतन्य महाराज आणि या आपल्या देव स्वरूप परब्रह्म स्वरूप अभंग स्वरूप अभंगाच्या माध्यमातून भगवान परमात्मेकडे विनंती करतात। देवाईके विनंती, मोठी गंमत आहे आणि विशेष सुद्धा त्या ठिकाणी प्रकर्षाने जाणवतं की जगद्गुरु तुकोबराई विनंती करतात। देवा ऐके हे विनंती, विनंती कोणाला करावी वाटते? विनंती कोण करतो? ज्याच्या अंतकरणामध्ये अपेक्षा आहेत, ज्याच्या अंतकरणामध्ये एखाद्या विषयाची आसक्ती आहे, एखादा विषय प्राप्त करायचा असेल, साध्य करायचा असेल, त्या विषयासंबंधी ज्यांच्या अंतकरणामध्ये स्वार्थ आहे, तो आपला विषय, तो आपला हेतू साध्य करण्याकरिता मग साध्य होत नाही, मग तो साध्य व्हावा या न्यायाने विनंती केली जाते। व्यावहारिक जीवनामध्ये आपण जर पाहिलं
तर एखाद्या गोष्टीच्या प्राप्तीकरिता बरीचशी मंडळी अगदी सहज विनंती करतात, परंतु तुकोबरायांची विनंती ही लौकिक नाही, व्यावहारिक नाही. तुकोबरायांची असणारी विनंती ही आध्यात्मिक आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबरायांची मागणी असो, तुकोबरायांची विनंती असो, या उपर तुकोबरायांचं जे जे कार्य असो, हे विश्वकल्याणाकरिता, जगत कल्याणाकरिता सार्थक आहे. मग त्या ठिकाणी तुकोबरायांनी अट्टहासाने करू अथवा सहज करू, तुकोबराय सहज जरी बोलले, महाराज तुका जरी सहज बोले वाणी, त्याचे घरी वेदांत वाहे पाणी, हा अधिकार जगद्गुरु तुकोबरायांचा. मग असे अधिकार संपन्न असणारे जगद्गुरु तुकोबराय भगवंताकडे विनंती करतात, देवा ऐके हे विनंती. असा कोणता प्रसंग घडला की त्या प्रसंगाच्या अनुषंगाने जगद्गुरु तुकोबरायांना भगवंताकडे विनंती करावी लागली. कारण का जगद्गुरु तुकोबरायांच्या जर जीवनचरित्राकडे आपण पाहिलं तर तुकोबरायांची अवस्थेचा जर विचार आपण केला, असो ऐसा कुठे आठवची नाही, देहीच विदेही भोगू दशा. ज्यांची अवस्था विदेही आहे, ज्यांच्या अंतकरणामध्ये कुठल्याही विषयांचा थारा नाही, जे कोणत्याही विकारांना बळी पडले नाही, जे त्या परमात्म्याच्या स्वरूपाशी प्रत्यक्ष एकरूप झालेच नव्हे, तर जे साक्षात परब्रह्म स्वरूप आहे, असे जगद्गुरु तुकोबराय. आम्ही तर यास झालो टाकोनी उदास. ही अवस्था ज्यांची आहे त्यांच्या अंतकरणामध्ये कुठल्या अपेक्षा असणार. मग संबंध चरित्राचा जर आपण त्या ठिकाणी धांडोळा घेतला, अगदी बारकाईने जर विचार केला, तर कोणतीही अपेक्षा नाही. मग विनंती करण्याचं कार्य काय, तर जगद्गुरु तुकोबरायांच्या विनंती मागे कारण जे आहे ते साक्षात भगवंताची प्रार्थना आहे. त्याचं कारण असं, जगद्गुरु तुकोबरायांनी त्या विठ्ठल परमात्म्याची जी सेवा केली, जी उपासना केली, जी भगवंताची आराधना केली, या संबंध उपचारातून भगवंताच्या मस्तकी जो सेवेचा भार निर्माण झाला, तो भार साक्षात भगवंताला पेलवेना बरं का. ज्या भगवंताने आपल्या करंगळीवर गोवर्धनगिरी पर्वत उचलिला, त्या भगवंताला तुकोबरायांच्या सेवेच्या ऋणाचा भार पेलवेना. त्या भगवंताला की ज्याच्या रोमारोमामध्ये अनंत ब्रह्मांड सामावलेली आहेत, अनंत ब्रह्मांडे एके रोमी ऐसी धेंडे, ज्याच्या पोटामध्ये अनंत ब्रह्मांड सामावलेले आहेत, अनंत ब्रह्मांडे उदरी, असा भगवान परमात्मा की ज्या भगवंतानी या सृष्टीची रचना केली, करी सृष्टीची रचना, या विश्वाला ज्या भगवंताने निर्माण केलं, जेने हे विश्व निर्मिले, अशा भगवान परमात्म्याला तुकोबरायांच्या सेवेच्या ऋणाचा भार पेलवेना. मग तुकोबरायांची सेवा किती अधिकार संपन्न असेल. तुका म्हणे देवा ऋणी करुणी ठेवू सेवा. अशा अधिकाराने जगद्गुरु तुकोबरायांनी सेवा केली आणि विधिवत मोठ्या भक्तिभावाने भगवंताचे उपचार पूर्ण केले की दोन्ही चरणावर अत्यंत श्रद्धेने प्रेमाने आपलं मस्तक टेकवावं आणि मोठ्या भक्तिभावाने त्या ठिकाणी भगवंताचं दर्शन करावं. दर्शन म्हणजे पाहणे, अवलोकन करणे. भगवान परमात्म्याचं जे स्वरूप आहे ते आपल्या अंतकरणामध्ये पुरेपूर उतरवणे, या नाम दर्शन. माणसं दर्शनाला जातात नाही असं नाही, परंतु भगवंताच्या समोर हात जोडल्याबरोबर नाना प्रकारच्या अपेक्षा भगवंताच्या चरणी व्यक्त करतात. त्यामुळं दर्शनासाठी आपण जातो, परंतु दर्शन आपलं होत नाही. विठ्ठल तुकोबरायांनी विठ्ठल परमात्म्याचं दर्शनच केलं. रंगला या रंगी तुका विठ्ठल सर्वांगी. म्हणून फक्त अंतकरणातच नव्हे तर सर्वांगामध्ये तो विठ्ठल परमात्मा अगदी तुकोबरायांच्या भरून उरलेला. आणि मोठ्या भक्तिभावाने विठ्ठल परमात्म्याच्या चरणावर मस्तक ठेवावं. भगवान परमात्मा वाट पाहत होते की कधी एकदा संधी मला प्राप्त होईल
आणि तुकोबऱ्यांच्या सेवेच्या ऋणाच्या भारातून मी मुक्त होईल. देव संधी पाहू लागले महाराज. काय अधिकार असेल जगद्गुरु तुकोबऱ्यांचा. आणि एक वेळेस तुकोबऱ्यांनी दर्शनाकरिता भगवंताच्या दोन्ही चरणावर आपलं मस्तक ठेवण्याकरिता वागताच भगवंतानी तुकोबऱ्यांना धरलं आणि मोठ्या प्रेमाने तुकोबऱ्यांना प्रार्थना केली. देवाने बर का, काय सेवा असेल जगद्गुरु तुकोबऱ्यांची. आपण सेवा करतो, वार्षिक सप्ताह उत्सव होत असतो, परंतु केलेल्या सेवेचा टेंभा वर्षभर मिरवितो. अशा प्रकारची सेवा या ठिकाणी अपेक्षित नाही. जगद्गुरु तुकोबऱ्यांची असणारी सेवा ही पूर्णतः निस्वार्थ होती. आणि तुकोबऱ्यांना धरलं. तुकोबरे अचंबित झाले. म्हणजे देवा हे काय. दोन्ही डोळे भगवंताच्या अश्रूंनी भरलेले. हे स्वरूप पाहताच तुकोबऱ्यांना ही घहीवरलं. देवा म्हणले हा काय प्रकार. म्हटले माझी तुमच्याकडे एक प्रार्थना आहे. प्रार्थना म्हटल्याच्या नंतर संत महात्मे हे सामान्य नसतात महाराज. जे विश्वाचा विचार करणारे असतात. ज्ञानोबरांचं वय काय. बालवयामध्ये अवघ्या विश्वाचा विचार ज्ञानोबरांनी केला. नुसता विचारच नव्हे, तर हे विश्व सुखी कसं होईल. अवघाची संसार सुखाचा करीन. आपण एखाद्याला सुखी करू शकतो, परंतु सर्व काळ नव्हे. जरी केलं तरी एखाद्याला करू. सर्वांना सुखी करण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये नाही. इथं आपणच आपलं सुखी राहण्याचा प्रश्न निर्माण होतो. आपल्या संगतीत असणाऱ्यांच्या सुखाचा विचार आपण थोडीच करणार. परंतु ज्ञानोबरांची दृष्टिकोन पहा. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोकी. अवघ्या तिन्ही लोकांमध्ये मी आनंद भरून सोडेन. हे ज्ञानोबरांचं वाक्य आहे. अवघ्या विश्वाच्या कल्याणाकरिता पसायदान मागितलं. हा संतांचा दृष्टिकोन. संतांच्या ठिकाणी विलक्षण असा चाणक्षपणा असतो. आणि भगवंतांनी प्रार्थना करणार बरोबर तुकोबऱ्यांनी ओळखलं यामध्ये काहीतरी विशेष हित भगवान परमात्मा पाहू इच्छित आहे. साक्षात विठ्ठल परमात्मा त्या ठिकाणी प्रार्थना करीत आहे. माझी प्रार्थना आहे, आजपर्यंत तुम्ही एवढी माझी सेवा करता, एवढी उपासना करता, अगदी माझ्या नामसंकीर्तनामध्ये तुम्ही रंगून जाता, अगदी देहावर उदार होऊन तुम्ही माझं भजन करता, कीर्तन करता, एवढी सेवा करता. आजपर्यंत एवढी सेवा केली, मग काहीच माझ्याकडे मागितलं नाही. तुकोबरांनी दोन्ही हात भगवंताच्या समोर जोडले. देवा, तुझी फक्त सेवा करणे एवढंच आमचं ब्रीद आहे. हीच आमची परंपरा आहे. त्या सेवेच्या बद्दल काहीतरी तुझ्याकडे मागणं हे उचित नाही. कुळाला बट्टा लावल्यात सारखं होईल. काही मागणे हे आम्हानुचित, वडिलांची रीत जाणत सो. सेवा करणं आणि त्या सेवेचा मोबदला घेणं हे आमच्या परंपरेमध्ये नाही. तुझी सेवा जतन करणं, तुझी सेवा सांभाळणं ही आमची मिरासी आहे. ही माझी मिरासी ठाव तुझे पायापाशी. ही सेवा जतन करण्याकरिता जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, माझ्या वाड वडिलांनी किती सायास केला, त्या ठिकाणी देह देखील समर्पित केला. देवोन्या जीव वडिले साधियेला ठाव. मग अशा परंपरेला, अशा सेवेला मी बट्टा कसा लावू. मी काहीही मागणार नाही. कोणत्याही गोष्टीची मला आवश्यकता नाही. फक्त मी भक्त तू देवाईसे करी, या व्यतिरिक्त माझी कुठल्याही प्रकारची कोणतीही अशी भावना नाही. फक्त तुझी सेवा मला प्राप्त व्हावी, त्या सेवेचा गौरव माझ्याकडून व्हावा एवढीच अपेक्षा आहे. त्या परंपरेचा, त्या सेवेचाच मला अभिमान आहे. याचा धरीन अभिमान. बर, जी सेवा चालत आलेली आहे ती आजकालची नव्हे. तुका म्हणे देवा जुनाट आहे माझी सेवा. ही सेवा आजकालची नाही, परंपरेने चालत आलेली आहे. आणि त्या सेवेचा विशेष मला अभिमान आहे. त्या सेवेचा
त्या परंपरेचा मला विशेष असा अभिमान आहे. मग ती सेवा की जी परंपरेने चालत आलेली आहे त्या सेवेचा मोबदला घेणे, तू प्रार्थना करतो हे मान्य आहे. तू प्रार्थना करतो हेही आमच्याकरिता उचित नाही. आम्ही तुझे दास आहोत, तुझे सेवक आहोत, तुझे भक्त आहोत. तू आम्हाला प्रार्थना करणं हे किंचितही योग्य नाही. परंतु त्या प्रार्थनेच्या हेतूने जी भूमिका आपण मांडत आहात, देवाशी संवाद साधतात बरं का, ती मात्र योग्य नाही. ज्या परंपरेने ही सेवा प्राप्त झालेली आहे त्या परंपरेचा मी पाईक आहे. वंश परंपरा दास दासनी अंकित तुका मोकलिताला जो कोणा, या सेवेचाच आम्हाला अभिमान आहे. आम्ही मोठ्या गर्वाने अभिमानाने ती बाब सांभाळतो. माझ्या वडिलांची मिरासी देवा, माझ्या वडिलांची, माझ्या वडिलांची मिरासी देवा, माझ्या वडिलांची तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, उपवास पारणे काचिला दारवंता, उपवास पारणे. माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, कोणती मिरासी? तुकोबरांची. तुझी चरण सेवा पांडुरंगा, ती चरण सेवा साधण्याकरिता तुकोबराय म्हणतात याही अगोदर पुष्कळ जन्म घेतले, याही अगोदर पुष्कळ अवतार धारण केले, आणि पुढेही घेईन मी जन्म याजसाठी देवा. तुझी चरण सेवा साधावया, फक्त तुझी चरण सेवा साधण्याकरिता आम्ही पुन्हा पुन्हा अवतार घेऊ. परंतु ती सेवा साधत असताना त्या सेवेचा मोबदला घेणं हे योग्य नाही. भगवंतांनी वारंवार प्रार्थना केली. आता आपलं जे आराध्य आहे, आपलं जे कुलदैवत आहे, तुका म्हणे जाते सनकाधिक ध्यात, ते आमुचे कुलदेवत पांडुरंग विठ्ठल कुळीचे दैवत. मग कुलदेवतेचा अनादर कसा करावा, आपल्या आराध्याला नाराज कसं करावं, भगवंताच्या भावनेचा विचार करून तुकोबरांनी भगवंताला विनंती केली, ठीक आहे देवा, तू प्रार्थना करणं योग्य नाही. आम्ही तुझे दास आहोत, तुझे भक्त आहोत. तुझ्या विना एक क्षण देखील आम्हाला करमत नाही. रात्रंदिवस आम्ही तुझं ध्यान करतो. दिनरजनी हाची धंदा भगवंताचं ध्यान करणं, भगवंताचं नामचिंतन करणं. तुकोबराय म्हणतात रात्रंदिवस एवढाच आम्हाला एक धंदा आहे. आता एखाद्याला जर म्हटलं महाराज कसा चाललाय तुमचा धंदा, महाराजाच्या तळपायाची आग मस्तकाला गेल्याशिवाय राहणार नाही. परंतु तुकोबराय म्हणतात या धंद्या व्यतिरिक्त आम्ही इतर धंदा जाणतच नाही. नेने अनिक काही धंदा नित्य ध्यात से गोविंदा, नित्य प्रत्येक क्षणाला त्या गोविंदाचं ध्यान जगद्गुरु तुकोबराय करतात. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग. गोविंद आसनी गोविंद शयनी, आसनी गोविंद शयनी, गोविंद आसनी गोविंद शयनी, गोविंद आसनी गोविंद शयनी, गोविंद त्यामनी बैसलो से, गोविंद त्यामनी बैसलो
बैसलासे गोविंद गोविंद मना लागल या छंद, या छंदा व्यतिरिक्त आणि या धंद्या व्यतिरिक्त जगद्गुरु तुकोबरांनी काहीच केलं नाही बरं का. आता मोठ्या छंदाने मंडळी या मार्गात येतात, परंतु जो धंदा करायचा तो धंदा सोडून नाही ते धंदे करतात बरं का. या धंद्यामध्ये आल्यानंतर मोठ्या छंदाने एवढाच धंदा करावा. गोविंद आसनी गोविंद शयनी गोविंद त्यामनी बैसलासे. तो गोविंद परमात्मा देखील, तो विठ्ठल परमात्मा देखील तुकोबरांच्या हृदयीच विराजमान होत. कारण का त्याच्या विना तुकोबरा एक क्षण देखील राहिले नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबराय सहज जरी चालले तरी जगद्गुरु तुकोबरांच्या पायाखालची माती देखील विठ्ठल विठ्ठल म्हणायची. हा अधिकार जगद्गुरु तुकोबरांचा. मग भगवंतानी प्रार्थना केली. तुकोबरांनी दोन्ही हात देवाचे धरले. देवा, तुम्ही प्रार्थना करणं योग्य नाही. ठीक आहे, तुमच्या विनंतीला तुमच्या प्रार्थनेला मी मान देतो. आणि त्याकरिता जगद्गुरु तुकोबरांनी विश्वकल्याणाचा दृष्टिकोन आपल्या पुढे ठेवून भगवंताकडे विनंती केली. देवा ऐके हे विनंती. भगवंताकडे विनंती करीत असताना आता पहा संतांच्या ठिकाणी किती चाणक्षपणा असतो. तुकोबरांनी भगवंताकडे विनंती केली गुरुजी, परंतु स्वतःकरिता त्या विनंतीच्या आधारे काहीही मागणी केली नाही. प्रत्येक मनुष्याला परमार्थिक जीवनाची वाटचाल करता यावी आणि ती परमार्थिक जीवनाची वाटचाल करीत असताना त्यामध्ये ज्या ज्या गोष्टींची बाधा निर्माण होईल त्या दोन्ही गोष्टींचा अव्हेर तुकोबरांनी या अभंगाच्या माध्यमातून केलेला आहे. प्रथम गोष्ट जी धुडकावून लावली, मज नको रे हे मुक्ती, मुक्तीला लाथाडून दिलं. दुसरं माईक पदार्थांमध्ये ज्या गोष्टी मोडल्या जातात त्या गोष्टी तुकोबरांनी दूर केल्या. नको वैकुंठीचा वास, दोन गोष्टी दूर केल्या आणि दोन गोष्टी जवळ केल्या. अर्थात वैष्णवांची संगत, हरिदासांची संगत, संत महात्म्यांची संगत, त्यांचा श्रेष्ठ असा सहवास आणि भगवंताची सर्वश्रेष्ठ असणारी कथा, या दोन गोष्टींचा स्वीकार, दोन गोष्टींना दूर करणं, दोन गोष्टींचा स्वीकार करणं आणि मोठ्या प्रेमाने त्या भगवंताच्या नामाचा घोष करणं, या पाच गोष्टींचा तुकोबरांनी या आपल्या दिव्य स्वरूप अभंगाच्या माध्यमातून घोषवारा केला. विठ्ठल जगत कल्याणाचा दृष्टिकोन आपल्या पुढे ठेवून तुकोबरांनी या अभंगाची निर्मिती केलेली आहे. महाराजांचा प्रत्येक अभंग हा जगद्गुरु तुकोबरांचा अनुभव आहे. जगद्गुरु तुकोबरांचा प्रत्येक अभंग हा तुकोबरांचा अभंग धनस्वरूप आहे, अनुभव स्वरूप आहे आणि परब्रह्म स्वरूप आहे. प्रत्यक्ष महाराजांचे अनुभव आहेत. अनुभवे आले अंगा ते या जगा दे तसे. तुकोबरांच्या अभंगातील प्रत्येक शब्दन शब्द हे धनस्वरूप आहे. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने. म्हणून पहा, दोन प्रकारचं धन बुडवलं गेलं तुकोबरांचं इंद्रायणीच्या डोहात. एक लौकिक आणि एक परमार्थिक. दुष्काळामध्ये जी कर्ज खत होती ती इंद्रायणीच्या डोहामध्ये जगद्गुरु तुकोबरांनी बुडविली. त्याकरिता 13 दिवस अन्न पाण्याचा त्याग करून अनुष्ठान केलं नाही तुकोबरांनी. परंतु जे परमार्थिक धन आहे की जे विश्वाच्या कल्याणाकरिता सार्थक ठरणार आहे, की जे धन अभंग आहे, त्या धनाकरिता 13 दिवस अन्न पाण्याचा त्याग तुकोबरांनी केला. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने. आणि ते धन साक्षात परब्रह्म स्वरूप असल्या कारणाने तुका म्हणे पहा शब्दची हा दे.
ते कधीही न सरणार आहे. धनगरी पांडुरंग अभंग जे सरेना. हा, अशा दिव्य स्वरूप अभंगाच्या माध्यमातून तुकोबराय भगवंताकडे विनंती करतात. मोठा भव्य अशा प्रकारचा उत्सव आहे. त्रितपपूर्ती सोहळा आहे. जगद्गुरु तुकोबरायांच्याच पदस्पर्शाने पावन झालेल्या भामगिरी पर्वताच्या चरणी आणि आपल्या पारमार्थिक दृष्टिकोनातून, पारमार्थिक निष्ठेतून गेले 36 वर्ष संतांचा नामघोष करणार, की त्या अनुषंगाने पंचक्रोशीच्या देखील बाहेरील लोकांनी वाहवा करावी असे वहागाव ग्रामस्थकर मंडळी आज त्रितपपूर्ती सोहळा साजरा करीत आहे. मोठी अभिमानाची गोष्ट आहे की कोणत्याही वादाविना त्रितपपूर्ती सोहळा तुम्ही साजरा करत आहात. आणि प्रामुख्याने याचा अभिमान का धरावा, तर सर्वात जास्त तरुणांचा उत्साह हा अगदी पाहण्याजोगा आहे. अगदी लहान लेकरापासून ही जगद्गुरु तुकोबरायांचं प्रमाण आहे. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तना. कीर्तनाला ज्येष्ठ श्रेष्ठींनी बसावं. उभारलं तरी चालतंय, नाही असं नाही, नाही का. परंतु त्यांच्या मार्गदर्शनाने, त्यांच्या आशीर्वादाने, त्यांच्या कृपेने येथे वडील जे जे करती गेले 36 वर्ष त्यांनी ही परंपरा चालवलेली आहे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांच्याच कृपेने, त्यांच्याच आशीर्वादाने कोणत्याही गोष्टीमध्ये बदल न करता नवे करू नये जुने सांभाळावे ज्याचे त्यांनी, त्याच उत्साहाने आपल्या वाडवडिलांनी चालवलेली परंपरा ही तरुणाई चालवत आहे. नक्कीच माझी तर अशी भावना आहे की विठ्ठल परमात्मा आणि तुकोबराय हा सोहळा पाहत असतील. विठ्ठल संतांचा सोहळा आपल्याला साजरा करायला मिळणं हे आपलं भाग्य आहे. संतांचे सोहळे फक्त आपणच साजरे करतो असं नाही. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा याही भूमंडळा माझी कीर्ती, असा त्रितपपूर्ती सोहळा संपन्न होत आहे. आणि त्यातील ही आजची देवकरांची जागराची सेवा, मोठं कौतुक करावं वहागावकरांचं. त्रितपपूर्ती सोहळा संपन्न होत आहे. मोठ्या निष्ठेने हा सोहळा संपन्न होत आहे. या मागची असणारी प्रगल्भ निष्ठा ही या सेवेतूनच, या सोहळ्यातूनच प्रकर्षाने जाणवत आहे. असो तर या सेवेकरिता जो अभंग निवडला जगद्गुरु तुकोबरायांचा 4 चरणाचा आणि भगवंताकडे विनंती करणारा, मग विनंती करतात, देवा ऐके हे विनंती. मग मुक्तीचा आव्हेर केला. देवा माझी विनंती आहे. कोणती विनंती आहे? मज नको रे हे मुक्ती. तू देऊन देऊन काय देशील? मुक्ती आम्हाला देऊ करशील, परंतु त्या मुक्तीविषयी कुठल्याही प्रकारची आस्था आमच्या ठिकाणी नाही. पहा, या संसारामध्ये मोठमोठे ऋषी मुनी सुद्धा जन्माला आले, परंतु या प्रपंचाला, या संसाराला भ्याले. त्यांनी मोठी खडतर तपश्चर्या केली, भगवान परमात्म्याला प्रसन्न करून घेतलं आणि त्या ठिकाणी मोक्षाची प्राप्ती करून घेतली. मुनी मुक्त झाले भेने गर्भवासा, आम्हा विष्णुदासा सुलभ तो. तुकोबरायांना या संसारामधलं वर्म ठाऊक होतं. तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म. त्यामुळं तुकोबराय म्हणतात या संसारामध्ये किती वेळा जरी जन्माला यावं लागलं तरी चालेल. भय नाही जन्म घेता, परंतु मोक्ष सुखा हानो लाथा म्हटलेला आहे. अहो, मोक्ष प्राप्त झाल्यानंतर भगवंताच्या नामसंकीर्तनाचा आनंद लुटता येणार आहे का? पहा, भजनाचा काय आनंद आहे. जो भजन करतो त्याला तो आनंद कळतो. तो न सांगण्याजोगा आहे. तो जाणण्याकरिता, त्या भजनाच्या आनंदाची अनुभूती घेण्याकरिता भजनच करावं लागतं. तुका म्हणे ते भजन प्रमाण. त्या आनंदाचं वर्म तुका म्हणे वर्म भजनीची सापडे. त्या व्यतिरिक्त ते जाणताच येत नाही. मग असा आनंद, मग त्या आनंदाला प्रत्यक्ष मुकले जाणवत. म्हणून मज नको रे मुक्ती. ज्या मोक्ष सुखाला तुकोबरायांनी लाथाडून दिलेला आहे, त्याची अभिलाषा तुकोबराय कशी करतील?
त्याची मागणी कशी करतील? म्हणून देवा एवढी विनंती आहे, मज नको रे हे मुक्ती. ज्या मोक्षाला तुकोबऱ्यांनी धुडकावून लावलं तो मोक्ष महाराज निर्लज्ज होऊन तुकोबऱ्यांच्या घरी राबत होता. मोक्ष माघरी कामारी दासी, प्राप्तीकरिता ऋषी मुनींनी भगवंताला प्रसन्न करून घेतलं. अगदी सहज नव्हे, खडतर तपश्चर्या त्या ठिकाणी करून तो मोक्ष तुकोबऱ्यांनी दूर केला. मोक्ष सुखा असा मोक्ष तुकोबऱ्यांच्या घरी राबत होता महाराज. अधिकार तुकोबऱ्यांचा सामान्य नव्हे, आपण त्यांच्या कर्मभूमीच्या पायथ्याशी आहोत. ज्या पवित्र भामगिरीवर तुकोबऱ्यांना बाल स्वरूपामध्ये प्रथम भगवंतांनी दर्शन दिलं, 15 दिवसाचं अनुष्ठान केलं. 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला, विठू भेटला निराकार. अशा पवित्र भूमीशी संलग्न आपण मंडळी आहोत. तुकोबऱ्यांना जाणा, या भूमीमध्येच तुकोबऱ्यांनी भगवंताला प्राप्त केलेलं आहे. प्रथम दर्शन याच भूमीमध्ये घेतलेलं आहे. आपण सामान्य मंडळी नव्हत, त्या अधिकार संपन्न भूमीमध्ये उपजलेली मंडळी आपण आहोत. विठ्ठल असा मोक्ष तुकोबऱ्यांच्या घरी राबत होता. त्या मोक्षाची आज तुकोबऱ्यांनी केली नाही. मज नको रे हे मुक्ती. अधिकारच तुकोबऱ्यांचा फार मोठा होता. अवघ्या जगाला विश्वाला ग्रासणारा काळ, अवघाची आकार ग्रासीला काळी. त्या काळाच्या माथ्यावर पाय जगद्गुरु तुकोबऱ्यांनी दिला. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. आपल्याला रोज सकाळी कुणी राम राम करीत नाही. एखादा जरी एखाद्याला आपण रामकृष्ण हरी म्हटलो, तो प्रति रामकृष्ण हरी म्हणून सोडूनच द्या. ही आपली अवस्था आहे. परंतु अवघ्या विश्वाला ग्रासणारा काळ तुकोबऱ्यांना रोज न चुकता सलाम ठोकत होता. काळ गुलाम सलाम करी. गुलाम म्हणून तुकोबऱ्यांच्या घरी राबत होता. तुकया घरी राबतसे पडेल ती काम काळ करीत होता. हा अधिकार जगद्गुरु तुकोबऱ्यांचा होता. तुकोबऱ्यांचा अधिकार सामान्य नाही. म्हणून संतांना जाणणं हे सर्वात महत्वाचं आहे. त्यांना ओळखा, त्यांना आपलंसं करा. संतांची ओळख आता माणसं कोणालाही संत म्हणतात, आणि कुणीही निर्लज्जागत संताचा टेंभा मिरून बाहेर पडतात. तुका म्हणे अंगे वावे ते आपण. जोपर्यंत संतत्वाची लक्षणं आपल्या ठाईच निर्माण होत नाही तोपर्यंत संतांची ओळख ही कशी शक्य आहे? संतांचा महिमा तो बहुदुर्गम म्हटलेला आहे.
मग असं कोणालाही संत म्हणू नये. हा, ज्ञानोबराय आधी संतान व्यतिरिक्त इतर संत नाही बरं का. काही राष्ट्रसंत म्हणून मिरवतात, ज्यांना स्वतःचेच प्रश्न सुटले नाहीत ते विश्वाचे काही प्रश्न सुटत. विठ्ठल असामान्य महिमा संतांचा, आघात अशा प्रकारचा महिमा हा संतांचा आहे. त्या संतांचं काय वर्णन करणार. काय वानू आता पुढे वानू मस्तक चरणी ठेवीतसे, ऐसा संतांचा महिमा, ऐसा संतांचा महिमा, ऐसा संतांचा महिमा, ऐसा संतांचा महिमा, झाली बोला याची सीमा, झाली बोला याची सीमा, ऐसा संतांचा महिमा, ऐसा संतांचा महिमा, नाही बोला याचे देवा, नाही बोला याचे देवा, ऐसा संतांचा महिमा, ऐसा संतांचा महिमा, संतांचा महिमा, झाली बोला याची सीमा. असा आघात महिमा हा संतांचा आहे. मग त्या ठिकाणी तुकोबराय मुक्तीची अपेक्षा कशी करतील. मोक्ष तुकोबरायांच्या घरी राबत होता. काळ गुलाम त्या ठिकाणी बनून तुकोबरायांना रोज सलाम ठोकत. असा अधिकार असताना जगद्गुरु तुकोबरायांनी आपल्या पुढ्यात आदर्श मानला की परमार्थ करीत असताना मोक्षाची अपेक्षा करू नका. मग अपेक्षा कशाची असावी. मज नको रे हे मुक्ती, तया इच्छा गती हे सुख आगळी. त्यापेक्षा हे सुख आगळं आहे बरं का, निराळ आहे. या वैष्णवांचे घरी एक लक्षात घ्या, ज्या सुखाकरिता आपण रात्रंदिवस प्रयत्न करतो, प्रयत्नाची अगदी पराकाष्ठा करतो, दिवसाची रात्र रात्रीचा दिवस करतो. मग ज्या सुखाकरिता एवढा आपण प्रयत्न करतो त्या सुखाला पण काही भावना आहेत की नाही, विचार करण्याजोगा प्रश्न आहे. सुखालाही वाटतं आपण कुठं असावं. प्रेम सुख इच्छा करी. त्या प्रेमाला आणि सुखाला सुद्धा वाटतं आपण असावं तर वैष्णवांच्या संगतीमध्ये असावं. म्हणून एक लक्षात घ्या, सुखाकरिता प्रयत्न नक्की करा. तो प्रत्येकाचा अधिकार आहे आणि सुखाच्या करिता प्रत्येकाने प्रयत्न देखील केला पाहिजे. परंतु प्राप्त होणारी सुख ही सुखाने नांदणारी असावीत. विठ्ठल विठ्ठल. मग यापेक्षा भगवंता ही मुक्ती नको. हे सुखागळे भगवंताला दावून दिलं. यापेक्षा माझ्याकरिता हे सुख निराळ आहे, आगळं आहे, विशेष आहे. कोणतं सुख. वैष्णवांची संगत. जो गंध लावतो, जो पवित्र तुळशीची माळ धारण करतो, फक्त तोच वैष्णव आहे अशातला भाग नाही बरं का. वैष्णव कोणाला म्हणावं. वैष्णव तो जया अवघी देवावरी माया, जो इतर मायेच्या आहारी न पडता ज्याच्या अंतकरणामध्ये माया फक्त भगवंताप्रती आहे, त्यालाच वैष्णव म्हणावं. त्या वैष्णवांच्या संगतीमध्ये भगवंता मला तू घाल, त्यांची संगत मला प्राप्त होऊ दे. त्या वैष्णवांच्या संगतीमध्ये जे प्रेम प्राप्त होत आहे, जे सुख प्राप्त होत आहे ते शाश्वत आहे. त्यांच्या संगतीमध्ये जे सुख प्राप्त होत आहे ते सुख अबाधित आहे. त्या सुखाला कोणत्याही स्थितीमध्ये
बाधा नाही, असं अबाधित सुख की ज्या सुखापासून समाधानाची प्राप्ती होती, ज्या सुखापासून आनंद प्राप्त होतो, असं सुख त्या वैष्णवांच्या संगतीमध्ये आहे. त्या वैष्णवांच्या संगतीमधल्या सुखाचा अनुभव घेण्याकरिता या सुखाकारणी देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. मग भगवंता हे तुला सुचते, मग आम्हाला का सुचणार नाही? या सुखाकरिता तू तुझं वैकुंठ सोडून आला. मग मला अशा अधिकार संपन्न वैष्णवांची संगत प्राप्त व्हावी. आता वैष्णवांची संगत, हरिदासांची संगत, संत महात्म्यांची संगत ही सहज प्राप्त होत नाही महाराज. संतांच्या संगतीचा अधिकार एवढा मोठा आहे. संतांची फक्त कृपा जरी झाली, नवे नवे कृपा दृष्टी जरी पडली, काय प्रमाण आहे? कृपा दृष्टी न्याहाळिले आपले पदी बैसविले, बाप रखमा देवी वरे भक्ता दिदले वरदान. संत महात्म्यांची नुसती अगदी सहज जरी दृष्टी पडली, कृपा दृष्टी बरं का, माणसं दृष्टी लावतात, कृपा दृष्टी जरी सहज पडली तरी सामान्य जीव हा संतत्वाला पोचतो. असा अधिकार त्या संत महात्म्यांचा आहे. तुकोबराय म्हणतात, माझा जन्माला आल्याचं सार्थक संतांच्याच कृपेने फलद्रूप झालं बरं का. जन्मा आलो त्याचे आजी फळ झाले साचे, तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. मग अशा संतांच्या, अशा वैष्णवांच्या संगतीचा लाभ मला प्राप्त होऊ दे. आता सहज प्राप्त होईल असं नाही. भगवंता तुला किंबहुना जड जाईल. एवढ्या अधिकार संपन्न संतांचा सहवास मला प्राप्त करून देण्याकरिता, ठीक आहे, तुला जर शक्य नसेल तर त्या संतांचे दास असतील, नाही का? पहा, संतांचा अधिकार एवढा मोठा आहे की त्या संतांच्या दासांचाही दास होण्यामध्ये तुकोबराय गौरव मानतात. माझा दास करितांचा, माझा दास करित्यांचा, संत दासांच्या दासाचा, संत दासांच्या दासाचा माझा होत कल्पवरी, दास करी त्यांचा. ठीक आहे, संतांचा सहवास जर प्राप्त करून देता येत नसेल, अधिकार सामान्य नाही, तर त्या संत महात्म्यांचे, त्या हरिदासांचे जे दास असतील, त्या वैष्णवांचे जे दास असतील, त्यांच्या दासांचा देखील दास कर. पहा, एवढे तुकोबराय लहान होतात. जे लहान होतात, नीट ऐका, जे लहान होतात तेच कळस गाठतात. कलस्थानी असं कोणीही विराजमान होत नाही. एक
उत्कृष्ट असा आदर्श आपल्या पुढ्यात जगद्गुरु तुकोबऱ्यांनी मानला. प्रपंच साधून जगद्गुरु तुकोबऱ्यांनी वैराग्याचा कळस गाठला, भक्तीचा कळस गाठला आणि ज्ञानाचा देखील कळस गाठला. म्हणून जीवनामध्ये जर काही करायचं असेल, अशी ज्याची आशा असेल, अपेक्षा असेल, त्यांनी गाथाच वाचावी. विठ्ठल त्या संतांचा दास कर. पहा, संतांचं भजन नाही करता आलं, संतांची सेवा नाही करता आली, चालेल, नका करू, परंतु निदान संतांची निंदा करू नये. भगवंताला आवडत नाही बरं का. हरिजनाची कोणा नगडावी निंदा, साहात गोविंदा नाही त्याचे. भगवंताला ते सहन होत नाही. त्याकरिता भगवान परमात्मा अवतार धारण करतात. रूपा येऊनिया घेई अवतार, भक्ता वय कर खळा कष्ट. भक्ताचं रक्षण करून त्या ठिकाणी खळांचा दुष्टांचा सर्वनाश भगवान परमात्मा करतो. मग अशा वैष्णवांची संगत भगवंता मला त्या ठिकाणी प्राप्त होऊ दे. अखंड त्या वैष्णवांच्या संगतीमध्ये सुखाचा सोहळा त्या ठिकाणी प्राप्त होत असतो. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. मग त्या वैष्णवांची संगत मला प्राप्त होऊ दे. या व्यतिरिक्त काहीच अपेक्षा नाही. त्या वैष्णवांच्या अधिकाराचं काय वर्णन करावं. प्रेम सुख इच्छा करी रिद्धी सिद्धी द्वारी कर जोडोनी तिष्ठती. ज्या वैष्णवांच्या दाराबाहेर साक्षात रिद्धी सिद्धी हात जोडून उभे आहेत. माणसं रिद्धी सिद्धीच्या प्राप्तीकरिता जंगलामध्ये जातात, परंतु ती रिद्धी सिद्धी वैष्णवांच्या दाराबाहेर, घरात पण नाही, दाराबाहेर त्या ठिकाणी हात जोडून उभे राहतील. जे जे वैष्णवांच्या भेटीकरिता येतील रिद्धी सिद्धी त्यांच्याकडे पाहते. आता रिद्धी सिद्धीने पाहिल्यावर काय कमी लाभ आहे का महाराज? आणि आतमध्ये गेल्याच्या नंतर वैष्णवांची संत महात्म्यांची भेट झाल्यावर काय भाग्याचा उजळले भाग्य आता. असा आघात महिमा ज्या संतांचा आहे, ज्या वैष्णवांचा आहे, त्यांची संगत मला माझ्या जीवनामध्ये प्राप्त व्हावी. या व्यतिरिक्त भगवंता माझी कुठल्याही प्रकारची अपेक्षा नाही. एवढी माझी विनंती आहे. देवाईके विनंती विठोबा रघुमाई. त्या ठिकाणी एवढी माझी विनंती आहे. त्या वैष्णवांची संगत मला त्या ठिकाणी प्राप्त व्हावी. या वैष्णवांचे घरी प्रेम सुख इच्छा करी. बघा बरं एकदा विठ्ठल. या वैष्णवांची संगत मला प्राप्त व्हावी. या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारची अपेक्षा त्या ठिकाणी नाही. एवढी माझी विनंती आहे. ती विनंती माझी पूर्ण कर. पहा, वैष्णवांच्या संगतीमध्ये त्या भगवंताची प्राप्ती आहे. तुकोबरायांची त्या ठिकाणी दृष्टिकोन किती बारीक आहे पहा. वैष्णवांच्या संगतीमध्ये पुन्हा त्या भगवंताचीच प्राप्ती आहे. जीवनामध्ये संतांची संगत का हवी? संतांच्या विचाराची, संतांच्या वाङ्मयाची संगत का हवी? की जेणेकरून त्या भगवंताची प्राप्ती आपल्याला त्या ठिकाणी व्हावी. या आशयाने तुकोबरायांनी दुसरी कुठल्याही प्रकारची विनंती केली नाही, कुठल्याही प्रकारची मागणी केली नाही. अनेक मागणी पर इतर अभंग आहेत, परंतु त्या अभंगाचं जरी आपण चिंतन केलं तर त्यामध्ये विश्व कल्याणच दडलेलं आहे. मागणे ते
तुझ प्रती आहे देशील तरी पाहे पांडुरंगा या संतांसी निर्वी हेची मज देई अनिक तुझे काही न मागो तू. काय संतांची भूमिका असेल पहा. हा आपल्याला जर देव प्रसन्न झाला महाराज तर आपण नाही त्या गोष्टी भगवंताकडे मागू, परंतु विनंतीपूर्वक तुकोबरायांनी आपली भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट केली की या व्यतिरिक्त माझी कुठलीही अपेक्षा नाही. मग अगदी वैकुंठातील सुख असणार ते सुद्धा नको नको वैकुंठीचा वास. वैकुंठामध्ये काय आनंद आहे. भगवंताला प्रश्न केला, तू तुझं वैकुंठ सोडून आलेलो आहोत, आम्हीही तिथूनच आलेलो आहोत, त्यामध्ये काय आनंद आहे हे तुलाही ठाऊक आहे आणि मलाही ठाऊक आहे. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. तोय वैकुंठ सोडून आम्ही या इहलोकी आलो. जो नामसंकीर्तनाचा सोहळा, जो भजनाचा आनंद या इहलोकी मृत्यूलोकी घेता येतो. म्हणून एक लक्षात घ्या, ज्याला परमार्थ करायचं ना स्पष्ट करावा, भूमिका स्पष्ट असावी. तुकोबरायांची परमार्थिक भूमिका पहा. तेथे माझ्या अर्थ नको देवा स्पष्ट आहे, तेथे माझी हरिवृत्ती राहू भूमिका स्पष्ट आहे. ज्याची भूमिका स्पष्ट नाही तो परमार्थामध्ये कधीही यशस्वी होऊ शकत नाही. विठ्ठल भगवंता त्या वैकुंठातील सुख देखील आम्हाला नको नको वैकुंठीचा वास असे तया सुखानास. अहो वैकुंठातील सुख स्वर्गातील सुख कुठपर्यंत, जोपर्यंत पुण्य पदरे आहे तोपर्यंत भगवंताची सेवा करायची, पुण्याची प्राप्ती करायची, सत्कर्म करायचं, पुण्य प्राप्त करायचं. आणि पुण्य मुबलक प्रमाणामध्ये प्राप्त झालं की त्या पुण्याच्या जोरावर स्वर्गाधिक आधी देव लोकातील सुखाचा सोहळा अनुभवायचा. तेथील सुखही शाश्वत नाही. मग तया पुण्याची पावटी सरे. एकदा पुण्य संपलं की येऊ लागाती मागरे मृत्यू लोका. मग त्यापेक्षा तुझ्या नामसंकीर्तनाचा आनंद हा त्या पुण्याला देखील लाजवणारा आहे, त्या सुखाला देखील लाजवणारा आहे. बरं, तुझ्या नामसंकीर्तनाचा आनंद हा विलक्षण तर आहेच, परंतु त्याचा अधिकार जळतील पापे जन्मांतरी, जळतील पापे जन्मांतरी, जळतील पापे जन्मांतरी. नाम संकीर्तन साधन पे सोपे, नाम संकीर्तन साधन पे सोपे, नाम संकीर्तन साधन पे सोपे. जळतील पापे जन्मांतरीचे, जळतील पापे जन्मांतरीचे, जळतील पापे जन्मांतरीचे. जन्मोजन्मीचं पातक फक्त तुझ्या नामसंकीर्तनाने जळून त्या ठिकाणी नाश पावतो. एवढं सामर्थ्य तुझ्या नामसंकीर्तनामध्ये आहे. मग त्या वैकुंठातील सुखाची काय त्या ठिकाणी वाहवा. म्हणून नको वैकुंठीचा वास असे तया सुखा नाश. अद्भुत हा रस कथा काळी नामाचा. अद्भुत असा रस या कथेमध्ये आहे. कथेचं खूप मोठं वैशिष्ट्य आहे महाराज. आता कीर्तन 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 म्हणजे असं नाही, आता कीर्तनामध्ये समोर कॅमेरा उभा असतो पाहता क्षणी, परंतु संत वचनाप्रमाणे जर आपण पाहिलं तेथे असे देव उभा दिसे समचरणाची शोभा. कीर्तना माझी देव उभा. म्हणून कीर्तनाला येत असताना नटून थटून यावं, याने त्याने पाहावं म्हणून नाही, देवाने आपल्याला पाहावं, देवाला आपण आवडावं. मी मगाशी प्रमाण देऊन गेलो, तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तन. अगदी नटून थटून यावं. माळा मुद्रांचे आम्हा शृंगार तुकोबरायांनी म्हटलेलं आहे. कंठी मिरवा तुळशी पवित्र या विश्वाच्या कल्याणाकरिता वैकुंठाहून आलेली पवित्र तुळशी माळ धारण करावी. भगवंताला जी आभूषणं प्रिय आहेत त्याची भूषणं आपण लिहिलो पाहिजे. अतिप्रिय आवडे तुळशी बुक्का, बुक्का धारण केला पाहिजे. ज्यांनी कुंकू लावायचं ते लावत नाही, आपणच कुंकू लावून फिरायला लागलोय. पवित्र तुम्हाला उशारा कळलं. विठ्ठल गोपीचंदन धारण करावा, ऊर्ध्व पुंड्र भाळ म्हटलेलं आहे. मुद्रा धारण करावी. बुक्का त्या ठिकाणी अतिप्रिय आवडे तुळशी बुक्का.
नुसतं प्रिय नाही भगवंताला, अतिप्रिय आहे. आणि तैशीच प्रीती करी भोळ्या भाविका, तसंच प्रेम तो आपल्या भक्तांवर करतो. कोण? जो बुक्का धारण करतो, पवित्र तुळशीची माळ धारण करतो. म्हणून रोज बुक्का लावा कपाळाला. विठ्ठल विठ्ठल. भगवंताला ज्या ज्या गोष्टी प्रिय आहेत त्याचं अनुकरण केलं की तो त्या ठिकाणी कृपा करतो, आपल्यावर प्रेम करतो. मग पहा, या कथेचा अधिकार एवढा आहे. आता त्रितपपूर्ती सोहळा संपन्न होत आहे. उद्या त्याची सांगता आहे. नीट लक्षात घ्या बरं का. अधिकार, कथा आणि कीर्तन हे फक्त कीर्तन आणि कथा नव्हे. यामध्ये त्रिवेणी संगम आहे. कथा त्रिवेणी संगम, उत्तम चरण रज वंदिता कथा त्रिवेणी संगम. या कथेमध्ये देव, भक्त आणि नाम यांचा त्रिवेणी संगम त्या ठिकाणी जुळून येत असतो. मग या कथेमधली चिमूटभर माती जरी आपल्या भाळी लावली तरी जळती दोषांचे डोंगर, आणि कोणताही भेद नाही. शुद्ध होती नारी नर. त्या ठिकाणी स्त्री असो पुरुष असो, सकळांचे येथे आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. आता बऱ्याचशा मंडळींना कीर्तनाचा त्या ठिकाणी पुण्याचा लाभ होतच नाही. त्याला कारण आहे, माणसाची एक सवय आहे. बरीचशी मंडळी म्हणतात कीर्तन मोडलं बरं का. आता कीर्तन मोडत नसतं. माणसं मोडली तरी कीर्तन मोडत नसतं. कीर्तनाचा समारोप झाला, कीर्तनाची सांगता झाली. पहिली गोष्ट, बरीचशी मंडळी आरत्याच घेत नाहीत. कीर्तन हा एक उपक्रम आहे आणि त्या उपक्रमाची सांगता ही उपसंहाराने होत असते. म्हणून वारकरी संप्रदायाचा दंडक आहे की कीर्तन झालं की आरती ही झालीच पाहिजे. आता बरेचसे मंडळी कीर्तनकारच असे आहेत की त्यांना पुढं जायची एवढी घाई असते की तीच मंडळी शेव पुंडलिकावर होईपर्यंत देखील थांबत नाही. अशांना आळा ही तुम्हीच मंडळी घालू शकता. या त्रितपपूर्ती सोहळ्याच्या माध्यमाने हा एक नियम आपल्या गाठीशी बांधा. कोणी असो, विठ्ठल विठ्ठल. त्या नियमाचं, त्या परंपरेचं आपण पालन केलं पाहिजे. मग पुण्याची प्राप्ती का होत नाही? कीर्तनामध्ये तर देव उभारतात. पहा, कीर्तनाची सांगता झाली, उठले की एक सवय आहे लोकांना, ही झाडून मोकळे होत्यात. सर्वांगामध्ये भगवंताचं अस्तित्व आहे. फक्त एक असा अवयव आहे कमरे खालचा की जिथं यमाचं अस्तित्व आहे. म्हणून पहा, उद्या काल्याच्या प्रकरणामध्ये येईलच चरित्र. पुसोनिया हासे टिरी सांगाते हात. एवढी अपवित्र जागा आहे. मग जेवढं पुण्य तुम्ही प्राप्त केलेलं आहे ते हिथंच झाडून तुम्ही मोकळे होता. मग घराकडे नेता काय? मग पहा, या जागेचा अधिकार एवढा मोठा आहे. ते तिचे उत्तम चरण रज वंदिता. हितली चिमूटभर जरी धूळ आपल्या भाळी लावली तरी जन्मोजन्मीचं दोष हे जळून खाक होतं, राख होतं. विठ्ठल अगाध महिमा हा फक्त हरी कथेचा आहे, कीर्तनाचा आहे. कीर्तन चांग, कीर्तन चांग.
हो या अंग हरिरूप. कीर्तन एकमेव असं साधन आहे की त्या कीर्तनाच्या संयोगाने काया देखील हरिरूप होते, ब्रह्मस्वरूप होते. ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी. वारकरी संप्रदायामधील मोठं एक उत्तुंग व्यक्तिमत्व होऊन गेलं की ज्यांना भजन भीष्माचारी म्हटलं जायचं. वैकुंठवासी बोधे बाबा की ज्यांनी संपूर्ण जीवन भजनासाठीच त्या ठिकाणी सार्थकी लावलं. भाद्रपद उत्सव असला की एकही दिवस बाबांचा आमच्या फडावर येऊन भजन करण्याचा नियम चुकला नाही. आणि बोधे बाबांच्या भजनाचा जो त्या ठिकाणी साठा आहे, जे भजन आहे बोधे बाबांचं, ते भजन जिवंत राखलं भोगोरी गुरुजींनी. अगदी जसंच्या तसं. आता कीर्तनामध्ये कित्येक भजन करणार. तुम्ही मंडळींनी आम्हाला जागराची सेवा दिली पाहिजे, कीर्तनाची नव्हे भजनाची. आणि असं सगळ्यांनी बसावं जागराला.
मग काय आनंद. कीर्तनामध्ये मर्यादा असतात, मोजकच भजन करावं लागतं, जास्तीत जास्त सांगण्याचा प्रयत्न करावा. परंतु भजनामधला जो आनंद आहे पहा, काकड्याचं भजन निराळच, नियमाचं भजन निराळच, पत्रिकेचे अभंग वेगळ्याच त्या ठिकाणी पद्धतीने म्हटलं जातं, नाट वेगळ्या पद्धतीने म्हटले जातात, तीर्थावळी असेल, समाधी असेल, हिंदुस्थानी अभंग असेल, खेळी या वेगळ्याच पद्धतीने, एक एक परंपरा ही वारकरी संप्रदायाची विलक्षण आहे. मग भजन पहा, काकड्याला जो पहाटे उठून जातो, काकडा पहाटेच होतो बरं का. बरीचशी नवीन मंडळी आहेत, आम्हाला अनुभव आहे. सोहळ्याची थोडी पाहणी करायला मागं गेलो, काही नवीन दिंडे आहेत, 1:30 वाजलं तरी उठा पांडुरंगा प्रभात, 1:30 वाजता सुद्धा काकडाच करत असतात, असं नाही. मग त्यांना विचारलं, अहो म्हटले महाराज आम्ही आत्ताच नंबरला लागलो. सकाळपासून काय करत होते? जाग्यावर काकडा करावा, नंबरला लागलं की नियमाच्या भजनाने सुरुवात करावी. असो, परंतु वारकरी संप्रदाय हा भजन प्रधान संप्रदाय. भगवंतानी आपल्याला जन्म दिला, देवे दिला देह भजना गोमटा. इतर कशासाठी दिला असेल तर प्रमाण मलाही सांगा. विठ्ठल विठ्ठल भजन देखील असं करायचं. तुका म्हणे जेणे राहे समाधान, ऐसे ते भजन पार पावी. म्हणून माझ्या अंतकरणाला तर असं वाटतं, ह्या वहागावचं लेकरू जरी वरडलं तरी स्वरात ओरडल. का माहितीये का? तुकोबरायांनी भजन या भामगिरीवर केलेलं आहे. आणि त्या भजनाचे स्वर माझ्या अंगावर शहारे उभारले. त्या भजनाचे स्वर या पंचकृषीमध्ये घुमलेले आहेत. म्हणून आता तरुणाईनी नुसतं सप्त्यासाठी आग्रही होऊ नका, काही कमी पडत नाही तुम्हाला. आता त्रितपपूर्ती सोहळा तुम्ही संपन्न करताय, साजरा करताय, याचा अर्थ गेले 36 वर्ष तुम्हाला काही कमी पडलं नाही. मग आता कमी पडेल का? सत्य संकल्पाचा दाता नारायण. आता पुढल्या वेळेस जरी नाही सेवेला बोलवलं तर मी बघायला नेमका कसा सप्ताह करते. जेवढी तरुण मंडळी आहेत ही सगळी टाळ घेऊन अगदी धोतर वगैरे परिधान करून उभी पाहिजे. मग आम्हाला वाटेल चला वा, माझ्या जगद्गुरु तुकोबारांनी ज्या भामगिरीवर साधना केली त्याच्या पायथ्याला हे वहागाव असं आहे की खरंच वाहवा केली पाहिजे. विठ्ठल कमीत कमी 50-100 टाळकरी उभारले पाहिजे. वर्षाला एक धरला तरी 36 पाहिजे. इथला गावातले किती उभे सांगा बरं. असं नाही, पुढल्या वेळेस 50-60 टाळकरी. आता गुरुजींचंही इथं येणं असते वारंवार. हरिपाठ पाठ करणे, काकडा पाठ करणे, त्या ठिकाणी आनंदाने असे कीर्तनकाराला हुरूप. एक लक्षात घ्या, कीर्तनकाराला हुरूप नव्हे, धडकीच बसली. एवढं टाळकरी इथं कसे काय? गाव तर आड मार्गाला दिसतंय. अशी धडकी घेतली. असे टाळकरी एक एक अगदी टाळ पण असे पाहिजे. किलोचे टाळ अगदी गोंडे वगैरे लावून शुद्ध काशाचे घुळा घुळा वाजती टाळ, असा नाद त्याचा घुमला पाहिजे. की तिथं भामगिरीवर देव नांदला पाहिजे. विठ्ठल हे वैभव आध्यात्मिक सांप्रदायिक आपलं निर्माण झालं पाहिजे. एवढाच आदर्श घेणं सप्ते प्रत्येक वर्षी हे होणारच आहे आणि करणारे आपणच आहोत. परंतु प्रत्येक वर्षी एक नाविन्यपूर्वक बदल त्या ठिकाणी आला पाहिजे. सगळे पारंपरिक वेशामध्ये पुढल्या वर्षी मी बघायला येणार एवढं मात्र नक्की. मग गाठ तुमची आणि माझी आहे बघा. विठ्ठल विठ्ठल. तर मग या कथेचा अधिकार एवढा मोठा आहे की तेथीचे उत्तम चरण रज वंदिता. म्हणून जगद्गुरु तुकोबारांनी इतर सुखाला त्या ठिकाणी धुडकावू नको वैकुंठीचा वास असे तया सुखानास. अद्भुत हा रस कथा काळी नामाचा. कथेचा अजून एक वैशिष्ट्य आहे, कथेमध्ये हरीची कथा आहे. पहा बरं का, कथा करणारे हे संत महात्मे आहेत, वैष्णव आहेत, हरिदास आहेत. करणारी कथा कोणती तर हरीची कथा. भगवंताला भगवंताची कथा गोड वाटली का? त्याचं कारण आहे हरिकथेची आवडी देवा. मोठी आवड त्याला हरिकथेची आहे. त्या हरिकथे करिता करीतो सेवा दासांची. म्हणून हिंडे मागे मागे. तो भक्तांच्या पाठोपाठ धावतो. कशा करिता? हरिकथेच्या आवडी पोटी. हरिकथेमध्ये त्या भगवंताच्या नामाचा घोष आहे. त्या भगवंताच्या नामाचा अधिकार भगवंतालाच ठाऊक नाही.
तो जाणून घेण्याकरिता, त्या नामाचा आस्वाद घेण्याकरिता, आनंद घेण्याकरिता तो देखील त्या ठिकाणी वैष्णवांच्या संगतीमध्ये राहतो, त्याचा अनुभव घेण्याचा प्रयास करतो. तुकोबराय हे सांगतात, भगवंता त्याचं वर्म आम्ही जाणतो, त्याची गोडी आम्ही चाकतो, म्हणून या संसारामध्ये आम्ही वारंवार जन्म घेतो, या संसाराचा भय नाही. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे तू सुखाने, आम्हाला या ठिकाणी जन्माला घाल, या जन्माचं या संसाराचं भय नाही. का तर तुझ्या नामाची गोडी आम्हाला ठाऊक आहे, ते वर्म आम्ही जाणलं. तुझ्या नामाचा अधिकार, तुझ्या नामाची गोडी किती मोठी हे तुला ठाऊक नाही. तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघ श्यामा. आणि भगवंताला खरंच ठाऊक नाही बरं का. त्रेतायुगामध्ये अशीच गोष्ट घडली. भगवंताच्या नामाच्या आधारे समुद्रामध्ये, सागरामध्ये मोठमोठे पाषाण तरले गेले. आजही त्याचं संशोधन चालू आहे. आणि त्या ठिकाणी पाषाण तरले, परंतु ते संघटित होईना. मग तिथं जांबुवंतांनी त्यावर मार्ग सांगितला की म्हटले असं करा, म्हटले एका पाषाणावर रा लिहा आणि एका पाषाणावर म लिहा. तेव्हा कुठे तो पाषाण जोडले गेले, संघटित झाले आणि तो भव्य दिव्य सेतू त्या ठिकाणी निर्माण झाला. भगवंताच्या फक्त नामाने त्या ठिकाणी मोठमोठे पाषाण तरले गेले. भगवंताला आनंद वाटला, आपल्या नामाचा एवढा मोठा प्रताप आहे. चला निदान आपण पाहूया. सर्व वानर झोपी गेल्यानंतर भगवान परमात्मा उठले, पाहिलं कोणी जागा आहे की नाही, आणि समुद्राकडे वाटचाल केली. समुद्राच्या काठावर उभे राहिले आणि एक पाषाण उचलला आणि पाण्यामध्ये टाकलं. डुबुक्याने तो बुडाला महाराज. भगवंतानी विचार केला, म्हटले हा थोडा मोठा होता आणि जोरात टाकला गेला, त्यामुळे कदाचित बुडाला असेल. म्हणून दुसरा त्याच्यापेक्षा लहान घेतला आणि सहज टाकला, तोही बुडाला. आता थोडे ओशाळले प्रभू श्रीरामचंद्र. आत्मविश्वास थोडा कमी झाला. आता अगदी एका हाताने उचलला जाईल असा पाषाण घेतला आणि सहज नव्हे अलगतच सोडला, तोही गुडुक्याने बुडाला महाराज. भगवंताला वाईट वाटलं. एवढे मोठमोठे पाषाण म्हणले वानरांनी उचलून आणले. वानर होते महाराज, ते वानर जे नरामध्ये श्रेष्ठ आहेत ते वानर. आणि म्हटले आपल्या हातून म्हटले कुठल्याच आकाराचा पाषाण तरेना. म्हटले हे कसं काय. खजील झाले, दुःखी झाले आणि सहज मागं वळून पाहिलं तर आंजनेय पुत्र त्या ठिकाणी होतेच. दासत्व निकट हनुमंते केले. म्हटले हनुमंता तू केव्हा आला. म्हणजे पहिला बुडाला तेव्हा चालू. म्हटले म्हटले हे कसं. म्हटले प्रभू तुमचं सामर्थ्य आहे यामध्ये शंका नाही, परंतु तुमच्या नामाचं जे सामर्थ्य आहे हे खूप मोठं आहे. म्हणून एक लक्षात घ्या, दोन्ही चरित्र ही मिळती जुळती आहे, रामाची आणि तुकारामाची. राघवे सागरात पाषाण तारिले, तैसे तुकोबाचे नव्हे बरं का, तैसे तुकोबाने अभंग रक्षिले. बरीचशी मंडळी तुकोबाचे म्हणतात, अर्थ वेगळा होतो. काही मंडळी म्हणतात मनोनी रामेश्वरी. ही कुठून रामेश्वरी आली बाबा. मनोनी रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले. पाठभेद असू शकतो, पण असा विठ्ठल विठ्ठल. हनुमंतांनी त्या ठिकाणी प्रभूंना जाणीव करून दिली, तुमच्या नामाचा प्रताप खूप मोठा आहे. तुमच्या नामाच्या अनुषंगाने कपिकुळ उद्धरिले, मुक्त केले राक्षसा. कपिकुळाचा देखील उद्धार झाला, राक्षस देखील मुक्त झाले. असा अगाध महिमा तुमच्या नामाचा आहे. तुमचं नाम कुणाला गोड वाटत नाही. नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले, असा अगाध महिमा तुमच्या नामाचा आहे. भगवंताच्या नामाचं नामचिंतन केलं, नामस्मरण केलं आणि एखादा वाया गेला, ऐसा कोणी ऐकिला.
म्हणून तुकोबरायांनी आव्हान केलं, हाकारोनी सांगे तुका नाम घेता राहू नका. या नामाकरिताच तुकोबरायांनी विनंती केली आणि भगवंताला सांगितलं, भगवंता तुझ्या नामाचा महिमा तुझ नकळे मेघ श्यामा, तुका म्हणे आम्हा जन्म गोड. यासाठी भगवंताला आपण ही विनंती करावी. आज पुष्कळ मंडळी आलेली आहेत, जे परगावी गेलेले देखील, मुंबईला गेलेले, कल्याणला गेलेले, इतर परगावी गेलेले, उद्याच्या काल्याच्या प्रसादाकरिता मंडळी आजच आली. यातून त्यांची निष्ठा दिसते. अगदी व्यस्त जीवनातून देखील, कामातून देखील आपल्या गावी उपक्रम आहे, सप्ताह आहे. म्हणजे सप्त्याला प्रारंभ झाल्यापासून ते तिकडं काम करतात, परंतु लक्ष सगळं गावाकडे. आज दुसरा दिवस आहे बरं का, म्हणजे आज 7वा आहे, परंतु तिकडलं सांगतं. रोज उठता बसता कामावर जरी गेलं तरी जे तिकडले सवंगडे असतील त्यांचे, आमच्या गावी सप्ताह सुरू आहे बरं का, आज 4था दिवस आहे. आणि जोशी बाबांचं आज आमच्याकडे कीर्तन आहे. पहा लाईव्ह यायला लागले. तिथं कामात लक्षच नाही, सर्व चित्त इकडंच. परंतु येताही येईना. म्हणून काही मंडळी उद्याच्या कालेच्या प्रसादाकरिता निदान शेवट तरी जाऊन प्रसाद घ्यावा. एवढी मोठी निष्ठा आहे. असे सहज 36 वर्षे पूर्ण होत नसतात. त्याच्यासाठी प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये निष्ठा असावी लागते. आणि ती निष्ठा संपूर्ण ग्रामस्थांच्या अंतकरणामध्ये आहे. म्हणून ह्या भक्तीचा कळस आज या वाघावकरांनी साधलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. त्यामध्ये दुग्ध शर्करा योग असा की तुमची त्रितपपूर्ती ही पूर्ण होत आहे. आणि पुढील येणारं वर्ष फाल्गुन वद्य द्वितीयेपासून अर्थात तुकोबरायांच्या विजेपासून हे जगद्गुरु तुकोबरायांचं त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वर्ष आहे. अर्थात 375 वर्ष जगद्गुरु तुकोबरायांच्या सदेह वैकुंठ गमनाला पूर्ण होत आहे. असा भव्य दिव्य सोहळा, त्रितपपूर्ती सोहळा तुमचा पूर्ण झाला की पुढील वर्षी गाथा पारायणाचं आयोजन करा. किंवा गाथा भजनाचं जसं तुम्हाला जुळेल जमेल. परंतु गाथा भजन असेल, गाथा पारायण असेल, सर्वांनी पुढल्या वर्षी जे मुंबईला असतील, बाहेर परगावी वगैरे 8 दिवस इथं पारायणालाच बसायचं. संयोजक मंडळींनी याद्याच तयार करायला घ्यायच्यात. उद्या सापडत्यात बघा, पंक्तीला बसले, कोण कोण मुंबईला आहे, कोण कोण कल्याणला आहे. तिथंच लगे पुढल्या वर्षी पारायणाला तरुण मंडळींनी लगे यादीच तयार करायची. आणि बहुसंख्येने त्या ठिकाणी तुकोबरायांच्या पारायणाला उपस्थित राहायचंय. तीर्थक्षेत्र देहू ठिकाणी देखील बिजेपासून ते 2025च्या बिजेपर्यंत संपूर्ण 1 वर्ष अखंड हरिनाम सप्ताह सोहळा त्या ठिकाणी संपन्न होत आहे. एका सप्त्याची सांगता झाली की दुसरा सप्ताह प्रारंभ. खंडच नाही, अखंड वर्षभर. सकाळी काकडा आहे, त्यानंतर गाथा पारायण आहे, गाथा भजन आहे, पुन्हा हरिपाठ आहे, प्रवचन आहे, त्या ठिकाणी पुन्हा कीर्तन आहे, जागर आहे, पुन्हा काकडा आहे. सकाळी नाश्ता पण आहे, चहा ज्याला पाहिजे त्याला चहा आहे, कॉफीवाल्याला कॉफी आहे, ज्याला दूध पाहिजे त्याला दूध आहे. मध्यान्हकाळी अगदी श्री बालाजी बेत आहे, मिष्टान्नाचा लाभ त्या ठिकाणी आहे. सायंकाळी प्रसादाची व्यवस्था आहे. जरी एखादा आला राहिला तिथं राहण्याची व्यवस्था आहे, प्रसादाची व्यवस्था आहे आणि श्रवणाची देखील व्यवस्था आहे. फक्त यायचा जायचा खर्च ज्याचा त्यांनी करायचा आहे. वर्षभर जे सर्व्हिसला आहेत, नोकरीला, ज्यांना वाटलं सुट्टी आहे चला 2 दिवस येऊ शकता, अगदी सर्व व्यवस्था देव संस्थांच्या वतीने त्या ठिकाणी करण्यात येत आहे. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या मंडळींचे त्या ठिकाणी सेवा संपन्न होत आहे, होणार आहे. आणि त्यामध्ये काही भक्तिशक्ती सोहळे संपन्न होत आहे. नाशिक भागामध्ये आता एप्रिल मासामध्ये आमचे वारकरी रत्न कदम माऊलींच्या मार्गदर्शनाखाली भव्य दिव्य गाथा पारायण सोहळा त्या ठिकाणी संपन्न होत आहे. 3-4 दिवस मी देखील त्या ठिकाणी पारायणाला आहे. पुन्हा मे महिन्यामध्ये 24 मे पासून सासवडमध्ये अर्थात सोपान काकांच्या चरणी त्या ठिकाणी गाथा पारायणाचा भव्य दिव्य सोहळा संपन्न होत आहे. जगद्गुरु तुकोबरायांच्या पादुका हेलिकॉप्टरनी त्या सोहळ्याकरिता जाणार आहे. असा भव्य दिव्य सोहळा वर्षभर जगद्गुरु तुकोबरायांचा संपन्न होत आहे. अगदी बारामती असेल, फलटण असेल, माळशिरस असेल, इंदापूर असेल, पुणे जिल्हा तर आहे, सर्व तालुके जिल्हे त्या ठिकाणी एकत्रित येत आहे. तालुके आणि जिल्हे
अशा वेळी एकत्र फक्त वारकरी संप्रदायामध्ये येऊ शकतात. हा, हे एक सामर्थ्य वारकरी संप्रदायाचं आहे. हा, सकळांसी येथे आहे अधिकार असा भव्य दिव्य सोहळा आहे. हा, प्रत्येकाने या वर्षाचा आनंद घ्यायचा आणि त्या सोहळ्याच्या संयोगाने आपलाही जीवनाचा सोहळा सुखी व्हावा, धन्य व्हावा, कृतार्थ व्हावा ही तुकोबऱ्यांच्या चरणी प्रार्थना करायची. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुका. संतांची कृपा आणि भगवंताची प्राप्ती आपल्या जीवनामध्ये प्राप्त व्हावी ही प्रत्येकाने या ठिकाणी विनंती भगवंताच्या चरणी, संतांच्या चरणी करायची आहे. अंती जगद्गुरु तुकोबऱ्यांचं भजन करायचंय. भजनाकरिता सर्वांनी आपापले हात वरती करायचे. जोपर्यंत भजन चालू आहे तोपर्यंत हाताने टाळी वाजवायची आणि मुखाने जगद्गुरु तुकोबर. थांबा, अजून भजन सुरू झाले हो. हा, हात मात्र सगळ्यांनी वरती घ्या. हा, सगळ्यांनी हात वरती घ्या. जोपर्यंत भजन चालू आहे तोपर्यंत टाळी वाजून तुकोबऱ्यांच्या नामाचा घोष करायचा. आता जर हात अवघडले, आपण सगळे शेतकरी मंडळी आहेत, हात अवघडले, दुखू लागले तर खाली घ्या. आत्ता नव्हे अवघडल्यावर. हा, परंतु खाली घेतल्यानंतर देखील टाळी वाजून भजनच करायचं. आता एखाद्याचा हात अवघडला नाही आणि बळच हात खाली घेतला, खाली अवघडून बघा. हा, उद्या काल्याला जरी कीर्तनकार म्हणले आमचे निढळकर महाराज हात वरती करा, तरी हात वरती जायचं नाही बघा. हा, विनोदाने सांगतो, सर्वांनी आपापले हात वरती करा आणि मोठ्या आनंदाने भक्तिभावाने भजन करायचं. तुकाराम 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 तुकाराम. तुकाराम
तुझ्या नामाचा महिमा, तुझ्या नामाचा महिमा, तुझ न कळे मेघश्यामा, तुझ न कळे मेघश्यामा, तुझ न कळे मेघश्यामा, तुझ न कळे मेघश्यामा, तुका म्हणे आम्हा, तुका म्हणे आम्हा, तुका तुका म्हणे आम्हा, जन्म गोडायासाठी जन्म गोडायासाठी या वैष्णवांचे घरी, या वैष्णवांचे घरी, जन्म गोडयासाठी, जन्म गोडयासाठी, या वैष्णवांचे घरी, या वैष्णवांचे घरी, प्रेम सुख इच्छा करी, प्रेम सुख इच्छा करी, रिद्धी सिद्धी द्वारी, रिद्धी सिद्धी द्वारी, कर जोडोनी, कर जोडोनी, कर जोडोनी तिष्ठती, कर जोडोनी, 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 कर जोडोनी, जोडोनी, जोडो, कर जोडोनी, 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 जोडोनी, कर जोडोनी, कर जोडोनी, जोडोनी तिष्ठती, या वैष्णवांचे घरी, घरी, या वैष्णवांचे घरी, कर जोडोनी तिष्ठती,
कर जोडोन तिष्ठते या वैष्णवांचे घरी या वैष्णवांचे घरी विठ्ठल जय विठ्ठल जय समाधान तुमचे आता उठावे से मनाए सुरवाडपणे येथे सापडले आता उठावे से मनाए तुकामध्ये भोग गेला निवारला आता उठावे से मनाए आता ओवाळू पहावो सकळा पुण्यवंत तुम्ही बाळा पावाहे ताळी उभा संगीत जवळी प्रेमस प्रेम आरती गोविंदाचे ओवाळी धन्य धन्य ते लोचना नृत्य करते बाळा प्रौढानी मुक्ता ओवाळीची परमानंदा धन्य धन्य ते लोचना नृत्य करते रामा मने केशवाचे देखुनी राहिलो तटस्थे धन्य धन्य ते लोचना नृत्य करते
राजा महाकैवल्य तेजा सेवत साधू संत मनु वेदला माझा आरती ज्ञान राजा लोपले ज्ञान जगीत नेनती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेवे ज्ञाने आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवती साधू संत मनु वेदला माझा आरती ज्ञान राजा प्रगट भूय बोले विश्व ब्रह्माची केले राम जनार्दनी पायी टक चिटेले आरती ज्ञान राजा कैवल्य तेजा सेवती साधू संत मनु वेदला माझा आरती ज्ञान राजा जडमुड उतरिले सकळ जीवास तारिले होऊन विश्वजनिता अवघे ब्रह्मरूप केले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु दामा सच्चिदानंद मूर्ती पाय राघवी आमा आरती तुकारामा राघवे सागरार पाषाण तारिले तैसे गोवाले अभंग रचिले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु दामा सच्चिदानंद मूर्ती पाय राघवी आमा आरती तुकारामा तुकिता तुलनेसी ब्रह्मण कासी आदि रामेश्वरी चरणी मस्तक ठेवले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु दामा सच्चिदानंद मूर्ती पाय राघवी आमा आरती तुकारामा काली लोटांगण मंदिर चरण डोळ्यान पाहिन रूपे तुझे प्रेमे आलिंगन आनंद पूजन भावे ओवाळी चल रुक्माई ढोबार चल रुक्माई ढोबार हीच व्हावी माझी पंढरीचा वार करी संत संगे सर्व काळ प्रेमाचा पंढरीचा वार करी चंद्रभागे स्नान पंढरीचा वार करी विठ्ठल रुक्माई विठोबा विठ्ठल रुक्माई विठोबा विठ्ठल रुक्माई ठोबा मागणे ते तुझ प्रती आहे देशील तरी पाहे पांडुरंगा संतांसी निर्विहेची मज दे अनेक तुझे काही न मागू दे तुका म्हणे आता उदार तू होई मज दे पायी संतान या संतांसी निर्विहेची मज देई अनेक तुझे काही न मागू देवा ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की